पद सोडल्यानंतर ज्या वेळेला ते वर्षा निवासस्थान त्यांनी सोडलं त्यावेळेला वर्षा निवासस्थानी टोपलीवर लिंबू निघाले अशा कोणाचं ऐकताय? कोणाचं कोण बोलतं आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला नाहीत. आणि मी असं ऐकलं आहे, मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून लागली. त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची, माझ्या असं कानावर आलेलं आहे की BJPच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. पण साहेब त्या बंगल्यावर मुख्यमंत्री गेले नाहीत म्हणून राज्याचा कारभार ते हातात नाही असं नाही. अजिबात ना, मी असं कुठे म्हणतोय? मग अडचण काय म्हणजे नाही गेले तर मग का नाही जायचं? आपण काय एवढं मुद्दा लावून धरताय? आम्ही मुद्दा लावत नाही. आम्ही कशाला मुद्दा लावून धरतो? पण मुख्यमंत्री पद रिकामं राहत आहे, त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान आहे, प्रतिष्ठेचा विषय आहे. नक्की तिथे काय घडलं आहे, काय झालं आहे, कोणामुळे झालं आहे, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे, बरं काय ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना. मुख्यमंत्री काम करतायत, आम्ही कुठे म्हणतो नाही करत.